व्हिडिओची सुरुवात झालेली आहे चहापासून। आजचा वार मंगळवार आहे, तारीख आहे 12 नोव्हेंबर आणि आज आहे एकादश। तर तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे आणि जसं मी व्हिडिओला वॉइस ओव्हर देत आहे, साईडला बांधकाम चालू आहे जसं मी तुम्हाला म्हणत असते, तर तिथं पाणी इतकं जोरदार चालू आहे ना की खूपच आवाज येत आहे, तर थोडंसं डिस्टर्ब होत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पण होत असेल त्याबद्दल सॉरी म्हणत आहे, थोडंसं इग्नोर करा। तर इकडे चहा बनलेला आहे आणि देवपूजा वगैरे मी अगोदरच करून घेतली, म्हणजे या सगळ्या कामापासून फ्री झालेले आहे। म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की एक टाईम टेबल करून चालायची गरज आहे, कारण हिवाळ्या दिवसामध्ये आपली कामं लवकर आवरत नाही आहेत। म्हणून मी काय केलं, मॉर्निंगला सगळी क्लिनिंगची कामं आवरली, आंघोळ झाली, देवपूजा केली, पाणी वगैरे भरून घेतलं आणि साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला आहे। तर आता मी बनवत आहे त्या साबुदाण्याची खिचडी। अगोदर मी चहा बनवला आणि रात्रीचं दूध राहिलेलं आहे थोडंफार, ते दूध मला विरजू लावायचं आहे। तर साय वेगळ्या तांब्यात काढली, फ्रीजमध्ये ठेवून देते आणि जे दूध आहे गरम केलं आणि एका तांब्यात काढलं, म्हणजे दूध एकदम गार असं विरजू लावलं तर व्यवस्थित विरजलं जात नाही आहे ते, आणि हिवाळ्या दिवसामध्ये थोडासा वेळ जास्ती लागतो। तर दूध हलकंसं कोमट करायचं आणि त्यामध्ये विरजू लावून ठेवायचं, तर संध्याकाळपर्यंत हे व्यवस्थित दही बनलं जातं, म्हणजे विरजलं जातं हे दूध। तर दूध विरजू लावून झाकून ठेवलेलं आहे आणि आता मी घेत आहे मॉर्निंगचा चहा। तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला। तर चहा घेऊन झालेला आहे, दिनेश इकडं जग भरून पाणी ठेवत आहे, म्हणजे हे जे जग आहे ना वरच्या साईडला स्टील आहे, आतमधून तांबा आहे आणि यामधलं पाणी पिणं खूपच चांगलं असतं। हंडा पण मी घेतलेला आहे, पण त्या हंड्यापर्यंत कोणी येत नाही, मला नेऊन द्यावं लागतं। म्हणून मी काय केलं, हे जे जग आहे ना नवीन काढलं आणि ते पाणी भरून मी टी टेबलवरती ठेवलेलं आहे, म्हणजे जसं बाहेरून दिनेश येतो, दिनेशचे पप्पा येतात किंवा कोणी पाहुणे येतात तर पटकन पाणी तिथल्या तिथं मला देता येतं, म्हणजे जास्त माझ्या हेरझाऱ्या होत नाहीत, म्हणून ते पाणी भरून ठेवलेलं आहे। तर जग रिकामं झालं, दिनेश परत नेऊन भरून ठेवत आहे। तर आता मी बनवत आहे साबुदाण्याची खिचडी, कारण बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत माझी। तर मी दिनेशसाठी वरण भात बनवलेले आणि गॅस पूर्णपणे स्वच्छ करून घेतलं, कारण एकादशीचा फराळ बनत आहे, म्हणून खरकट वगैरे आपल्याला लावलं नाही पाहिजे, म्हणून मी अगोदर वरण भात बनवलं, सगळं साईडला ठेवलं आणि किचन काऊन मी स्वच्छ करून घेतलेले आणि आता मी बनवत आहे साबुदाण्याची खिचडी। तर हा झटपट बनणारा साबुदाणा आहे, तर मी भिजू घातलेला होता रात्रीच, तर हे व्यवस्थित भिजले, म्हणजे रात्रभरात व्यवस्थित फुललेला आहे। पण हे साबुदाणा मला तितका आवडत नाही, जे मोठा साबू येतो ना तो आवडतो, पण मी रात्री हे जे बारीकमध्ये येतं ना झटपट म्हणतात त्याला, तर ते मी भिजू घातलेलं होतं आणि तेच मी आता बनवत आहे। म्हणजे अगोदर यांच्यासाठी मी साबुदाण्याची खिचडी बनवून देते, म्हणजे माझा आणि दिनेशच्या पप्पांचा एकादशीचा उपवास आहे, दिनेशचा उपवास नाही आहे, म्हणून अगोदर मी दिनेशसाठी वरण भात बनवलं आणि आता मी बनवत आहे साबुदाण्याची खिचडी। कारण आपण दोन्ही एकत्र बनवायलाही जमणार नाही, कारण खरकटं लागतं त्याचं याला आणि याचं त्याला, म्हणून ते सगळं करून मी स्वच्छ करून घेतलं सगळं आणि मग साबुदाण्याची खिचडी बनवत आहे। तर इकडे हिरवी मिरची, बटाटा आणि कोथिंबीर मी बारीक कट करून घेतलेली आहे। तुम्ही म्हणत असता की ताई एकादशीच्या उपवासाला टॅमॅटो टाकू नये, कोथिंबीर टाकू नये, कढीपत्ता टाकू नये, पण मी ह्या सगळ्या वस्तू टाकते, पण टॅमॅटो मी घेतलेला आणि स्किप केलेला आहे, फक्त बटाटा घेतलेले साल काढून मी बारीक कट करून घेतलेला आहे। कढई ठेवलेली आहे, ही नॉनस्टिकी कढई आहे, म्हणजे साबुदाणा जसं चिकट वगैरे व्हायचा प्रॉब्लेम येत असेल तर नॉनस्टिकी कढईत बनवा, व्यवस्थित बनतो आणि गार झाल्यानंतर छान मऊ बनवून राहतो, म्हणजे जसं कडकपणा येतो ना तसं येणार नाही शाबूच्या खिचडीमध्ये। तर कढई ठेवलेली, यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि जिरं टाकलेलं आहे मी, म्हणजे जे मसाला डब्यातले जिरे आहेत ते नाही घेतलं मी, कारण ते रेग्युलर यूजमध्ये येतात आणि खरकट हात लागतो, म्हणून मी ते घेतलेलं नाही। जे जिरे मी मोठ्या डब्यात भरून ठेवले होते ते जिरे घेतले, चमच्याभर जिरं टाकलेलं आहे। नंतर मी हिरवी मिरची आणि बटाटा टाकलेला आहे आणि हे जे पसारा झालेला आहे ते पण मी संग आवरत आहे, कारण किचनमध्ये भरपूर सारा पसारा झाला तरी पण मी काम करायचं मन होत नाही आहे, म्हणून मी संग हा पसारा आवरते। नंतर मी एक आल्याचा तुकडा खिसून यामध्ये ॲड केलेला आहे आणि छान परतून घेतला, थोडा मी झाकून ठेवले, म्हणजे बटाटा छान सॉफ्ट होईपर्यंत मी झाकून ठेवलेले कमी गॅसवरती। तोपर्यंत इकडे जे भिजवलेलं साबुदाणा आहे यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, म्हणजे शेंगदाणे भाजून मी वाटण करून घेतलेला आहे आणि चवीपुरतं शिनीलवण टाकलेलं आहे। तोपर्यंत बटाटा पण इकडे छान सॉफ्ट झालेला आहे। आता टाकूया यामध्ये हे मिक्स केलेलं साबुदाणा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। एकदम छान आणि अशी मऊसूत खिचडी बनून तयार होते, म्हणजे कडकपणा अजिबात येणार नाही, कारण आपण कढई नॉनस्टिकी घेतलेली आहे आणि जी नॉर्मल कढई आहे आपल्याकडे ते पण घेतली तरी पण व्यवस्थित बनतो। फक्त इतकं लक्ष द्यायची गरज आहे की शेंगदाण्याचा कूट थोडासा जास्त प्रमाणात टाकायचा, म्हणजे साबुदाण्यामध्ये छान ते मिक्स करायचं आणि नंतर साबुदाणा या फोडणीमध्ये टाकायचा आहे आपल्याला। छान मिक्स केला आणि थोडा वेळ मी झाकून ठेवलेला आहे। एक वेळा परतून घेऊया, बघू शकता एकदम छान अशी साबुदाणा खिचडी बनून तयार झालेली आहे, अजिबात चिटकली नाही किंवा कडकपणा यामध्ये आलेला आहे। तर खिचडी बनून तयार आहे, तर गॅस बंद करू आणि अगोदर मी यांच्यासाठी पॅक करते। आज देवाला नैवेद्य पण आपल्याला हेच दाखवायचं आहे, म्हणजे साबुदाण्याची खिचडी
किंवा साबुदाण्याची खीर बनवू शकता किंवा वरीच्या तांदळाचा भात आमटी हे पण मी दुपारी बनवणार आहे. तर दिनेश इकडं जी दावा आहे ना लटकण्यासाठी बांधलेलं ते पण आणखीन थोडंसं उंच करत आहे. म्हणजे खूपच खाली होता अगोदर, पण मला ते खाली असो किंवा वरी असो पोहोचत नाही कारण माझी हाईट खूपच कमी आहे. पण दिनेशसाठी थोडंसं ते खाली झालं होतं तर वरच्या साईडला तो स्टँड बांधाबांधीची कामं चालू आहेत त्याची. तोपर्यंत मी साबुदाण्याची खिचडी बनवली, पॅकिंग करून दिलेली आहे, देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. आणि आता परत इकडे मी साबुदाणा भिजत घालत आहे. म्हणजे हा मोठा साबुदाणा आहे दुपारी फराळ करण्यासाठी, म्हणजे दुपारी होईल आणि रात्री होईल म्हणून मी इकडं 2 वाटी साबुदाणा भिजत घातलेला आहे. म्हणजे अगोदर स्वच्छ धुलेला आहे आणि एक 15-20 मिनिट पाण्यात ठेवायचा आहे. म्हणजे हा मोठा आहे, जे झटपट साबुदाणा असतो ना त्याला पाण्यात ठेवण्याची काही गरज नाही आहे. स्वच्छ धुवायचं आणि पूर्ण पाणी काढायचं आणि झाकून ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित भिजला जातो. पण हा मोठा साबुदाणा एक 10-15 मिनिट पाणी ठेवायचं यामध्ये, म्हणजे जितकं साबुदाणा बुडेल तितकं, आणि नंतर पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं अशा पद्धतीनं आणि झाकून ठेवलेलं आहे. एक अर्ध्या तासानं ते साबुदाणा एकदम परफेक्ट होतो खिचडी बनवण्यासाठी. तर आता मॉर्निंगचं तर झालेलं आहे, दुपारच्या वेळेस मला बनवायचं आहे फराळ, म्हणजे वरीच्या तांदळाचा भात बनवायचा आहे, आमटी बनवायची आहे आणि साबुदाण्याची खिचडी पण बनवायची आहे. म्हणजे पाहुणे पण येणार आहेत म्हणून मी भिजू घातलेला आहे. आणि आता मी इकडं वॉशिंग मशीनला कपडे लावत आहे, म्हणजे कपडे धुवत राहतील तोपर्यंत मी खिचडी वगैरे म्हणजे जी फराळ थाळी आहे ती बनवून घेते. म्हणजे मॉर्निंगला दुपारी 2-3 टाईम करण्यात येत आहे ना, त्यामुळेच माझा वेळ जे आहे ना म्हणजे कुठंतरी असं वाटतं ना की वेळेची कमी जाणवते. तर सगळं वेळेत करणं खूपच गरजेचं आहे. आज परत गोंधळ झालेला आहे, पण उद्यापासून मात्र मी वेळेत सगळी कामं आवरणार आहे. रोज असं म्हणते पण होत नाही. जेव्हा आपण करायला लागतो ना तेव्हा असं वाटतं की नंतर करूया, त्यामुळे पूर्ण दिवस जात आहे. तर इकडे मी कपडे लावले, फर्स्ट मोडवर करून ठेवलेला आहे. कपडे निवांत धुवत राहतील. दिनेश जात आहे गॅरेजला आणि ही सगळी कामं आवरत होती तोपर्यंत कपडे धुवून झालेले आहेत. तर अगोदर सगळे कपडे काढून मी उन्हाला टाकते, म्हणजे एक वेळा हे कपड्यांचं काम होईल, मग एक वेळा मी किचनमध्ये सुरुवात झाली की मग 1-1.5 तास लागला तरी पण काही हरकत नाही आहे. म्हणजे तितका वेळ स्वयंपाकाला लागत नाही आहे, तरी पण अधूनमधून आपली खूप सारी कामं होऊन जातात, त्यामध्ये थोडासा वेळ आपल्याला जास्त लागतो. तर सगळे कपडे मी घेतलेले आहेत. म्हणजे आज बेडशीट पण मी धुवून घेतलेला आहे. म्हणजे नवीन बेडशीट आणल्यापासून मी धुलेले नव्हते, आज धुलेले, पण थोडंफार कलर गेल्यासारखं वाटत आहे. आणि जे कलर जायचे कपडे असतात ना ते वॉशिंग मशीनमध्ये घातलं की वेगळ्या कपड्यांना सगळ्या कलर लागतं. पण अगोदर मला वाटलं की जाणार नाही आहे, पण थोडंफार गेलेलंच आहे. आणि हिरवी मिरची पण संपलेली होती, तर दिनेशला म्हणले हिरवी मिरची येतेवेळेस घेऊन आलेला आहे. म्हणजे आता मला खिचडी बनवायची आहे, चटणी बनवायची आहे, तर त्यासाठी मला हिरवी मिरची लागणारच होती. तर इकडे सगळे कपडे अगोदर मी उन्हाला टाकते, कपड्याचं काम होईल मग मी फराळ थाळी बनवायला सुरुवात करते. आणि उद्या तरी वेगळाच गोंधळ असणार आहे. उद्या तुळशी विवाह आहे, तर ती सगळी तयारी मला करायची आहे. तर सगळ्यात आधी सगळ्यांना एकादशीच्या आणि तुळशी विवाहाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर कपडे वगैरे उन्हाला टाकून मी आलेले आहे किचनमध्ये. आता टायमिंग सांगेन तर दुपारचे 2 वाजलेले आहेत. तर आता मी इकडं वरीच्या तांदळाचा भात, आमटी, साबुदाण्याची खिचडी हे सगळं मला बनवायचं आहे. पण त्या अगोदर भाज्या दिनेशने काय आणले ते मी अगोदर बघत आहे. तर हिरवी मिरची, बिनीस आहे, गवारची शेंग आहे, सगळ्या भाज्या मी इकडं निवडून ठेवत आहे. म्हणजे यामध्ये 1-2 खराब पण निघतात आणि एक त्यामध्ये खराब शेंग निघाली की सगळ्या शेंगांना खराब करतं ते, म्हणून अगोदर हे सगळ्या भाज्या मी निवडून ठेवत आहे. मिरची देठ काढून ठेवणार आहे. म्हणजे जेव्हा ही मिरची येते ना घरी त्यावेळेस तशीच ठेवण्यापेक्षा मिरची देठ काढायचं, स्वच्छ धुवायचं आणि पाणी पूर्ण सुकून ठेवलं ना 15 दिवस 20 दिवस ती मिरच्या ताज्या बनवून राहतात, अजिबात मिरची खराब होणार नाही आहे. तर इकडे हे सगळं मी निवडलेलं आहे आणि इकडे माझी बडबड चालू आहे. म्हणजे दिनेश घरी असला की आमची बडबड चालूच असते. तर इकडे हिरवी मिरची देठ मी काढून घेतलेले आहे सगळेच. आणि दिनेशला म्हणत आहे जितके आहे तितके तू निवडून दे, तोपर्यंत मी इकडं तयारी करते फराळीची. म्हणजे लेट झालेलाच आहे, जी आपली दिवसभराची कामं होती ती आवरत बसले, त्यामुळे थोडासा मला लेट झालेला आहे. आणि दिनेश पप्पाही येतील इतक्यामध्ये. म्हणजे मॉर्निंगला तर मी तिकडंच दिलं होतं फराळ, पण दुपारच्या वेळेत घरी यायला सांगितलेलं आहे. आता काय काय पॅक करून देणार तिकडं मी. म्हणजे आता दररोजचं जेवण ठीक आहे, पण आज उपवास आहे, फराळ थाळीमध्ये काय काय देणार मी तिकडं पॅक करून म्हणून घरी यायला सांगितलेलं आहे. तर दूधही मी आणखीन एक वेळा गरम करून घेतलेलं आहे. आणि आता इकडे हिरव्या मिरच्या मी भाजून घेते चटणीसाठी. तर इकडं बाकीच्या सगळ्या मिरच्या मी स्वच्छ धुवून पाणी सुकवून ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये, आणि बाकीच्या भाज्या पण मी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. तर हे झालेलं आहे भाजींचं काम. आणि इकडे हिरव्या मिरच्या पण मी भाजत ठेवली चटणीसाठी. तर मिरच्याचे तुकडे करून भाजून घेतलं ना झटपट भाजल्या जातात. तर मिरच्या भाजल्यानंतर मी तेल टाकलेलं आहे आणि लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो, तर थोडा वेळ मी तव्यावरतीच ठेवलेला आहे. म्हणजे मिरची म्हणजे हलकी फुलकी थोडंसं राहिलेलं आहे ना कसरत, ते पण पूर्णपणे भाजले जातील. आणि फ्रीजमध्ये केळी ठेवली होती, म्हणजे खूप दिवस झाले केळी आणलेली आहे. मला केळी खायला आवडत नाही, मी केळी खात नाही आहे, पण ज्यूस प्यायला आवडतं. आणि दिनेशला सर्दी झालेली होती, त्यामुळे दिनेशने पण ही केळी खाल्लेली नाही आहे. तर ती तशीच फ्रीजमध्ये ठेवली मी, खराब होऊ नये म्हणून. खूपच गार झालेली आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे. तर
दिनेशला म्हटलं आता ही केळी गाईला देऊ नये, तरी पण जितकी व्यवस्थित आहे तितकं दिनेश इकडे ज्यूस बनवत आहे. म्हणजे दिनेशला पण ज्यूस प्यायचा आहे आणि माझं पण उपवास आहे. तर ठीक आहे म्हणजे दोघांसाठी इकडे ज्यूस बनवून घे. तर इकडं केळी घेतलेली आहे आणि यामध्ये दूध टाकलेलं आहे, पण दूध जास्त गरम आहे. तर थोड्या वेळ मी असंच ठेवलं आणि थोड्या वेळानं दिनेशला इकडे मी मिक्सरला ते फिरवायला सांगितलेलं आहे. आणि केळी साबूतच टाकला दिनेश. म्हणजे अगोदर मी म्हटलं केळीचे तुकडे करून टाक, पण नाही तशी सोनं तशीच साबूत टाकलेलं आहे. त्यामध्ये दूध ओतलेलं आहे पण ते दूध जास्तच गरम आहे. थोडंसं गार झालं त्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर टाकून हे ज्यूस बनवून घ्यायचं आहे. म्हणजे एक मिल्क शेक बनून तयार होतं. यामध्ये आणखीन आपण खजूर वगैरे ॲड करू शकता. खूपच टेस्टी हे मिल्क शेक बनून तयार होतं. तर दिनेशने इकडे हे मिल्क शेक बनवलेले केळीचं आणि प्यायला घेतलेलं आहे. तोपर्यंत मी इकडे चटणीची तयारी करत आहे. तर शेंगदाणे भाजून झालेले, तर यामधले मी अर्धे शेंगदाणे घेतले, तर अर्धे मी ठेवलेले. दोघांसाठी आमटी बनणार आहे. दिनेसाठी वरण भात बनलेला आहे आणि जास्त बनवलं तर खपणार नाही, कारण मॉर्निंगला एक वेळा साबुदाण्याची खिचडी बनवलेली होती, तर सगळ्यांनी खाल्लेली आहे. आता दुपारच्या वेळेत आणि रात्रीच्या वेळेतच मी हे बनवत आहे. तर शेंगदाणे घेतलेले आहे तिथं आणि या डब्यामध्ये वरीच्या तांदळाचा भात म्हणजे भात बनणार आहे. तर तांदूळ या डब्यात ठेवलेले होते मी, तर दिनेशला काढायला सांगितलेलं आहे, तर तेच काढत आहे जोपर्यंत मी चटणीची तयारी करत आहे. तर चटणीसाठी मी काय काय घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. चवीपुरतं शिंदून टाकलेलं आहे आणि एक तुकडा आलं टाकलेला आहे आणि 3 ते 4 हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे आणि यामध्ये दही ॲड करायचं आहे, पण ते मी विसरले घाई गडबडीमध्ये. आणि अगोदर तसंच दिनेशनं पाणी टाकून ते चटणी वाटण करून घेतले. म्हणजे एकदम छान स्मूथ आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे ही आमटी छान आळून येते. जोपर्यंत की दिनेश हे मिक्सरला वाटत आहे तोपर्यंत मी इकडे वरीच्या तांदळाचा भात बनवते. तर इकडे थोडंसं पाणी टाकून हे आमटीचं जे मिश्रण आहे ते दिनेशनं वाटून दिलेलं आहे. आणि इकडे मी वरीच्या तांदळाचा भात बनवण्यासाठी कुकर घेतलेला आहे, म्हणजे झटपट बनवून तयार होईल, कारण लेट खूप झालेला आहे. आता पातेल्यात बनवेन तर थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून मी कुकर घेतलेला आहे. तर यामध्ये मी 2 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. हे पॉकेटातले आलेले, त्यामुळे यामध्ये खडे वगैरे काही राहत नाही आहेत. तरी पण रुळून घेतलं तर ठीकच आहे, म्हणजे खडे पण येतात एखादी पॉकेटमध्ये आणि एक छान पण असतात. पण हे वरईचे तांदूळ व्यवस्थित वाटत होते म्हणून मी 2 पाण्यात स्वच्छ धुवलं आणि याच्यात डबल पाणी घातलं आणि हे भात बनत ठेवलेला आहे. जोपर्यंत की हे वरीच्या तांदळाचा भात बनत आहे तोपर्यंत मी आमटीची तयारी करून घेते. तयारीत काही नाही, जी हे आहे अगोदरच मी तयारी केलेली आहे. फक्त जिरं टाकून आपल्याला तडका द्यायचा आहे, कारण यामध्ये टॅमॅटो किंवा काही टाकलं तर तुम्ही आता हे उपवासाला चालत नाही आहे. तरी पण टॅमॅटो, कोथिंबीर, आलं हे सगळं इकडं खाल्लं जातं आहे ना, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तशी पद्धती वेगळी असू शकते खाण्यापिण्याची. तर इकडं आलं, कोथिंबीर हे सगळं खाल्लं जातं एकादशीच्या उपवासाला. तर इकडं मी शिंदून टाकलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे आणि भात बनत ठेवलेला आहे. आणि इकडं आमटीची तयारी झालीच, फक्त मला तडका द्यायचा आहे. आणि हे शाबू जे मी भिजू घातलेला होता मोठा साबुदाणा, ते पण व्यवस्थित भिजलेला आहे. तर सगळी तयारी झाल्यानंतर बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. तर अगोदर मी इकडं आमटी बनवून घेते. तर मिश्रण मी कशा पद्धतीने वाटलं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की यामध्ये मी काय काय ॲड केलेलं. हिरवी मिरची, शेंगदाणे जास्त नाही आहे, साधी सिंपल आहे, म्हणजे यामध्ये जास्त तामझाम नाही आहे, साधी सिंपल आणि सोप्या पद्धतीने बनणारी ही आमटी आहे. तर वाटलं व्यवस्थित आणि यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे एकदम थिक अशी आमटी बनवायची नाही, थोडंसं पाणी आपल्याला जास्तच टाकायचं आहे यामध्ये. तर पाणी टाकलं अगोदर मी आणि दही टाकायचं मी विसरलेली होते. तर नंतर मी यामध्ये 1 वाटी दही ॲड केलं आणि रवीनं हलवून घेतलं. आपण अगोदरच मिक्सरच्या भांड्यामध्ये दही टाकून जर आपण हे वाटलं असतं तर आपल्याला वेगळं दही टाकून मिक्सरला नाही, रवीनं मी हलवलेलं होतं. तर इकडं मी 1 वाटी दही टाकलेली. दही जास्त आंबट नाही, ताजं फ्रेश दही आहे. तर वाटीभर टाकलं आणि रवीनं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही आमटी बनवून तयारच आहे, फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे. तर रवीने मी छान एकजीव करून घेतलेले, कारण आपण दही नंतर ॲड केलेलं होतं. तर छान एकजीव झालेलं आहे. आणखी थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. तर बघू शकता इकडं अशा पद्धतीने मी ही आमटी बनवलेली आहे. आणि तोपर्यंत कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. वरीच्या तांदळाचा भात बनवून तयार आहे आणि इकडं आमटीची तयारी झालेली, फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे. तर इकडं मी ठेवलेलं आहे गॅसवरती तडका पॅन. यामध्ये 2 चमचे तेल घेऊया आणि यामध्ये वेगळं काही टाकायचं नाही. सुक्या लाल मिरच्या टाकायच्या असल्या ते पण आपण यामध्ये ॲड करू शकता, पण मी ते काही घेतलेलं नाही. फक्त मी इकडं जिरे टाकलेले, ते 1 चमचा जिरे छान चटकल्यानंतर मी हा तडका आमटीमध्ये ओतलेला आहे. तर ही झालेली आहे उपवासाची आमटी बनवून तयार. तर झाकून ठेवूया. भात पण बनलेला, आमटी पण बनलेली आहे. आता मला बनवायची आहे खिचडी. तर इकडे साबुदाण्यात मी तुम्हाला दाखवत आहे. अगदी अर्ध्या तासामध्ये हा साबुदाणा एकदम परफेक्ट बनवून तयार झालेला आहे. म्हणजे जसं मोठा साबुदाणा येतो ना, जास्त वेळ लागतो भिजण्यासाठी, पण अगोदर आपण स्वच्छ धुवायचं आणि 10-15 मिनिट आपल्या पाण्यात ठेवायचं, नंतर पूर्ण पाणी काढायचं. अर्ध्या तासामध्ये हा साबुदाणा तयार होतो खिचडी बनवण्यासाठी. तर इकडे मी खिचडीची तयारी करत आहे.
तर हिरवी मिरच्या मी इकडे बारीक बारीक कट करून घेतलेला आहे. एक बटाटा घेतलेला आहे साल काढून. बटाटा पण आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे. आणि जसं मी अगोदर खिचडी बनवली तशाच पद्धतीने ही पण खिचडी बनवायची आहे. म्हणजे झटपट साबुदाणा येतो ना, मला तितका तो आवडत नाही आहे, पण मोठा साबुदाणा छान बनतो. तर पटकन बनवून घेते, म्हणजे इतक्या दिनेश पप्पाही येतील आणि आल्यानंतर थांबणार नाहीत. खूप घाई गडबड असते त्यांना जाण्याची, त्यामुळे येईपर्यंत मला सगळी तयारी करून ठेवायची आहे. तिकडं कढई घेतलेली आहे, म्हणजे जे अगोदर मी खिचडी बनवली होती याच कढईमध्ये बनवलेली होती. नॉनस्टिकी कढई आहे. यामध्ये साबुदाण्याची खिचडी एकदम परफेक्ट बनते. तर 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मी जिरं टाकलं आणि हिरवी मिरची आणि बटाटा टाकलेला आहे. एक आल्याचा तुकडा आपल्याला यामध्ये ग्रॅट करून टाकायचा आहे. छान परतून घेऊया आणि थोडा वेळ मी झाकून ठेवलं, म्हणजे छान हे बटाटा सॉफ्ट होईपर्यंत झाकून ठेवायचा आहे कमी गॅसवरती. तोपर्यंत इकडं जी भिजवलेला साबुदाणा आहे त्यामध्ये मी चवीपुरतं शिंदळून टाकलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. छान मिक्स केलं. तोपर्यंत इकडं बटाटा पण छान सॉफ्ट झाला होता. कोथिंबीर टाकली, परतून घेतल्यानंतर मी साबुदाणा टाकलेला आहे भिजवलेला. व्यवस्थित परतून घ्यायचं आणि कमी गॅसवरती मी झाकून ठेवलेला आहे. तोपर्यंत दिनेशचे पप्पा आलेले आहेत आणि पेरू आणि पायनॅपल पण आणलेले आहेत. तर आता हे काढून ठेवते, जोपर्यंत की ते फ्रेश होत आहे तोपर्यंत फराळ वाढून घेते. तर इकडं वरेच्या तांदळाचा भात बनलेला आहे, दही घेतलेला आहे. आणखीन आपण शेंगदाण्याचे लाडू किंवा बटाट्याची चिप्सही बनवतो, पण मी ते काही बनवलेली नाही. तळीवाळी तितकं ह्यांना आवडत नाही म्हणून मी ते काही बनवले. एकदम साधी सिंपल उपवास थाळी बनून तयार झालेली आहे. वरेच्या तांदळाचा भात, आमटी आहे, दही आहे आणि साबुदाण्याची खिचडी आहे आणि पेरू आणि पायनॅपल पण आणलेला आहे. पायनॅपल घरी कट करायला जमतच नाही, खूप काटे असतात त्यामध्ये, त्यामुळे तिथूनच ते कट करून आणलेले आहेत. तर ही आहे आजची उपवास थाळी. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण उपवास थाळी तयार आहे फराळ करायला. तर आमचा फराळ झालेला आहे. परत गॅरेजला गेले आणि दिनेश आलेला आहे. तर दिनेशलाही आज फराळच करायचा होता, म्हणजे वरण भात बनलेला आहे, तरी पण साबुदाण्याची खिचडी, वरेच्या तांदळाचा भात, आमटी सगळं बनलेलंच आहे. तर दिनेशला इकडे मी तेच दिलेलं आहे.